गणपती बाप्पा मोरया. स्वागत आहे तुमचं पुणे गणपती दर्शन पार्ट 2 मध्ये. पार्ट 1 मध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे कसबा पेठ ते दगडूशेठ हलवाई गणपतींचे. आणि पार्ट 1 जर तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, तोही व्हिडिओ नक्की बघा. पार्ट 2 मध्ये आपण मानाच्या आणि इतर महत्वाच्या गणपतींचं दर्शन घेणार आहोत. तर सुरुवात करणार आहोत आपण नवसाच्या गणपतीपासून. तर चला बघूयात गणपतींचे डेकोरेशन कसे आहेत आणि दर्शन घेऊया गणपती बाप्पांचं. गणपती बाप्पा मोरया. नवसाचा गणपती म्हणजेच हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ. या मंडळाजवळ एक विशेष इच्छापूर्ती कुंड आहे, जिथं भक्त आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी नाणी सोडतात. आणि भरपूर भक्त इथं नवसही मानतात आणि तो नवस ज्या वेळेला गणपती बसतात त्या वेळेला इथं पूर्ण केला जातो. गणेश उत्सवाच्या वेळेला या गणपतीची विशेष जगमगाट आणि भक्तजनांची उपस्थिती भरपूर दिसून येते. आपल्या मनातल्या मनोकामना, आपल्या मनाचं समाधान पूर्ण होण्यासाठी खूप भक्तजन इथं येतात, गणपतीला भेट देतात आणि खूप सारे नवस मानतात. म्हणून हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील या मंडळाने खूप सुंदर असा देखाव्याची प्रतिकृती उभारलेली आहे. या वर्षी आहे जगप्रसिद्ध मैसूर पॅलेस याची प्रतिकृती आणि तुम्ही बघू शकता आहात की किती सुंदर हा देखावा आहे. खूप सुंदर अशी लाइटिंग आहे, खूप मोठा प्रशस्त पंडाल आहे आणि गणपतीची मूर्ती तर खूपच सुंदर आहे ही. आणि आज गणपतीचा पहिलाच दिवस आहे तरी तुम्ही भाविकांची गर्दी बघा, खूप गर्दी आहे पहिल्याच दिवशी सुद्धा. नवसाच्या गणपतीचं मन भरून दर्शन करून झालेलं आहे. आता आपण निघूया पुढच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि बघूया पुढचा गणपती कोणता असणार आहे. तर आता आपण घेणार आहोत मानाच्या चौथ्या गणपतीचं दर्शन. मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबाग मधील गणपती. तुळशीबाग गणपती मंडळ समाज कार्य, सांस्कृतिक उपक्रम आणि भक्तिभाव यासाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि हा बाप्पा पुण्यामधील सर्वात मोठी मूर्ती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. दरवर्षी भव्य सजावट, देखावे आणि धार्मिक कार्यक्रमामुळे इथं लाखोने दर्शन करायला भाविक येत असतात. या वर्षी या मंडळाने वृंदावनाची प्रतिकृती उभारलेली आहे डेकोरेशन म्हणून आणि खूप सुंदर आहे. तुम्ही बघा किती छान डेकोरेट केलेलं आहे. सर्वात प्रथम तर ही जी मूर्ती आहे ही मूर्ती खूप सुंदर आहे, भव्य आहे. तीच लक्ष पूर्ण आपल्याकडे वेधून घेते. त्यानंतर यांचं डेकोरेशन तर अप्रतिम आहे. खरंच वृंदावन मध्ये आल्यासारखं वाटून राहिलंय. खूप सुंदर डेकोरेशन आहे ह्या गणपतीच्या इथलं. हो, किती सुंदर डेकोरेशन आहे. तुम्ही बघा राधा कृष्ण, मोर, गायी सुद्धा आहेत. आणि वरती जर तुम्ही बघितलं पंडाला, वरच्या साईडला खूप सुंदर अशा बासुरी सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. त्या बासुरीवरती राधा कृष्ण वगैरे लिहिण्यात आलेलं आहे. खूप सुंदर डेकोरेशन करण्यात आले ह्या पंडालाचं. तर आता आपण घेणार आहोत मानाच्या तिसऱ्या गणपतीचं दर्शन, ज्याला पुण्याचा राजा देखील म्हणतात. गुरुजी तालीम गणपती मंडळ.
तालीम म्हणजे व्यायाम, व्यायामशाळा या नावावरनं ह्या मंडळाचं नाव आणि ह्या गणपतीचं नाव आहे गुरुजी तालीम. या मंडळाने दरवर्षी सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवरती आधारित आरास उभे केलेले आहे आणि ह्या वर्षी देखील महादेवाचा आरास उभारण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये दर्शनाला आल्याच्या नंतर इथं बरंच काही शॉपिंगसाठी सुद्धा असतं आणि बऱ्याच काही डेकोरेशनच्या नवीन नवीन वस्तू ह्या वेळेला इथं बघायला भेटतात. आणि त्याच पद्धतीने आता मला इथं ह्या छान असे मोर, हत्ती वगैरे खूप सुंदर सुंदर बघायला भेटले. आज गणपती आगमनाचा दिवस आहे, म्हणजेच गणपतीचा पहिला दिवस. त्या मानाने देखील खूप भाविक आलेले आहेत पुण्यामध्ये दर्शनाला. खूप गर्दी आहे. पहिल्याच दिवशी एवढी गर्दी आहे तर 10 दिवस किती गर्दी होईल, किती भाविक येतील दर्शनाला. खूप छान वाटतंय की इतके भाविक पहिल्याच दिवशी दर्शनाला आलेले आहेत. जसं मानाच्या गणपतींचे देखावे खूप सुंदर, खूप भव्य आहेत, तसंच इतरही गणपतींच्या इथले देखावे, सजावट खूप सुंदर सुंदर आहे. खूप छान मूर्त्या आहेत, खूप सुंदर मूर्त्या आहेत. इथं बरीच गर्दी बघून आम्ही थांबलो आणि आम्हाला लक्षात आलं की इथं मराठी अभिनेत्री श्रुती मराठे ही निघालेली आहे दर्शन घेऊन आणि त्यामुळेच इथं गर्दी होती. आता आपण घेणार आहोत मानाच्या 5व्या गणपतीचं दर्शन. केशरीवाडा येथील लोकमान्य टिळक गणपती मंडळ येथील गणपतीचं दर्शन. हे मंडळ नेहमी साधेपणा व देशभक्तीवरती थीम ठेवत असते. आजही केसरीवाड्यातील गणपती उत्सव देशभक्तीच्या वातावरणात पारंपरिक पद्धतीने आणि शिस्तबद्ध मिरवणुकीसह साजरा केला जातो. केशरीवाड्याच्या बाहेर आलो आणि बाजूलाच आम्हाला केदारनाथाची प्रतिकृती असलेलं पंडाल दिसलं. दर्शनाला आम्ही आता आलेलो आहोत केदारनाथाच्या मंदिराचं आणि हे मंडळ आहे भोलेनाथ मित्र मंडळ आणि यांनी इथे उभारलेलं आहे केदारनाथ मंदिराची प्रतिकृती. खूप सुंदर आहे ही प्रतिकृती सुद्धा आणि डेकोरेशन सुद्धा. मूर्ती तर अप्रतिमच आहे पण डेकोरेशन खूप सुंदर आहे. शनिवार पेठ येथील बालविकास मित्र मंडळ ह्यांनी स्वर्णगिरी व्यंकटेश स्वामी मंदिर तेलंगणा ह्या मंदिराची प्रतिकृती स्थापित केलेली आहे. खूप सुंदर देखावा आहे. असं वाटतं आहे की ओरिजिनल मंदिर आहे. खूपच सुंदर आहे हा पंडाल. खूपच छान डेकोरेट केलेला आणि इथल्या मूर्त्याही खूप सुंदर आहे. दिसायला असं वाटतं आहे दगडाच्या आहेत पण हे एक डेकोरेशन आहे आणि असं वाटतं आहे की ओरिजिनल मंदिरमध्येच आपण आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी.
आणि आता आम्ही आलेलो आहोत जय हिंद मित्रमंडळ यांनी उभारलेला आदिशक्ती 3.5 शक्तिपीठांचा देखावा बघण्यासाठी. आणि खूप सुंदर आहे, खूप छान देखावा आहे हा आणि मूर्ती ही खूप सुंदर आहे. इथं आपल्याला 3.5 पीठांचं दर्शन होतं. 3.5 पीठांमध्ये तुळजा भवानी माता, महालक्ष्मी देवी, रेणुका माता आणि अर्धपीठ असलेली सप्तशृंगी देवी या देवांचं दर्शन होतं. तर हे होते पुण्यातील काही गणपतींचे देखावे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये, नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमच्या चॅनलवरती व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही लगेच व्हिडिओ बघू शकता. थँक्यू सो मच.